माझे नाव वैभव अर्जुन देशमुख। आज आमच्या शाळेत पाण्याची कमतरता आहे, कारण आता आम्ही जेवता खिचडी खाता, आमची दररोजची खिचडी असते, आम्ही दररोज खिचडी खाता व खिचडी खाणं झालं की हात धुवायला पाणी नसते, रोज घरी जाणं लागते आणि जेव्हा वरून पाणी पडते तेव्हा ते ढवस असतात, तिथंच आम्ही सगळेजण हात धुता, आम्हाला हात धुवायला सुद्धा पाणी नाही, पियायला काय असणार, म्हणून आम्ही पाण्याची खूप कमतरता आहे। आमच्या ग्रामसेवकानं आम्हाला सांगावं, आम्हाला पाणी द्यावं, आमची सगळी मनोकामना पुरी करावं इतकी माझी इच्छा आहे। काय बोलणार आहात, काय गावकऱ्यांना सांगणार आहात? आम्हाला इतकीच आमची मागणी आहे की ग्रामपंचायतला आज मी 2 महिने झालं पाण्यासाठी वारंवार विनंती करालो, फोन लावालो, परंतु फोनचा पण रिस्पॉन्स द्यायला तयार नाहीत। आज 2 महिने झाले शाळेला पाणी नाही, लेकरायला खिचडी शालेय पोषण आहार जेवण केल्याच्या नंतर शाळेच्या बाहेर येऊन कसे तरी पाणी हातपंपावर पाणी पित होते, पाणी फिल्टर चालू नसल्यामुळे, परंतु आज 20 दिवस झाले हातपंप चालू होता, तेही प्रशासनानं हातपंप उघडून ठेवलेला आहे, त्याच्यामुळे शाळेतही पाणी नाही, शाळेच्या बाहेरही पाणी नाही। जवळपास विंट्रोलच्या वेळेस 200 फूट विद्यार्थ्यांना बाहेर यावं लागले पाणी प्यायला। दुसरा ग्रामपंचायत मध्ये आज पाणी फिल्टर आहे, आज 3 वर्ष झाले पाणी फिल्टर चालू, 3 वर्ष झाले पाणी फिल्टर बसून, परंतु 3 वर्षांमध्ये 3ही दिवस पाणी फिल्टर चालू नाही। ग्रामसेवकाला वारंवार विनंती केल्याच्या नंतर ग्रामसेवक साहेब म्हणतात मोटर नाही, फिल्टर बिघडलेलं आहे, म्हणजे फिल्टर चढलं किती दिवस बिघडायला। आणि राहिला विषय मोटरचा, पाणी फिल्टरच्या मोटरा कुठे गेल्या, नेमक्या काय यांनी विकल्या प्रशासनाने की काय सरपंचाने विकल्या, काय गावकऱ्यांनी विकल्या? लाखो रुपये आज खर्च करून पाणी फिल्टर ग्रामपंचायत मध्ये शासनाने बसवलेले आहे, परंतु पाणी फिल्टर का चालू नाही शाळेतील, मला हे प्रश्न पडलेला आहे। आपण ग्रामपंचायतचा राजीनामा मागण्याचं पाठीमागचं कारण आहे की ग्रामसेवक साहेब 15 ते 20 दिवसाला गावात एकदा येतात, किमान त्यांना ठीक आहे बा 2-3 गावं असतील, किमान त्यांनी 8 दिवसाला तर गावात यायला पाहिजेत। आज 15 दिवस मी ग्रामसेवक साहेबाची वाट बघायलो, परंतु ग्रामसेवक साहेब गावामध्ये यायला तयार नाहीत। आजही त्यांना सूचना दिली होती की बाबा आम्ही लेकरांसाठी आंदोलन करत आहोत, परंतु जसे 15 दिवस झाले आले नाहीत तसे ते आजही आले नाहीत। त्याच्या मागे नेमकं काय कारण समजायचं? 3 वर्षापासून सरपंचाला उपसरपंचाला वारंवार म्हणलो मी नेमकं काय पाण्याचा प्रश्न काय आहे, पाण्याचा प्रश्न काय आहे, परंतु हे म्हणतात की बाबा शाळेतील पाणी फिल्टर मधली मोटर नाही, मोटर खराब झालेली आहे, कोण्या दुकानावर टाकलेली आहे। मागील कार्यकाळातले ग्रामसेवक होते लोखंडे साहेब, त्यांना पण म्हणलो मोटरचं काय झालं, तर ते सांगतात की बाबा मोटर नाहीये, मोटर दुकानात नेऊन टाकलेली आहे। मग दुकानात नेऊन टाकली तर कधी आणायची मोटर? जवळपास दुकानात टाकून पण 1.5 वर्ष जायचं। नेमकी काय यांना मोटर विकून खाल्यात की आहेत शेत आम्हाला समजून आले। त्यावेळेस नंतर गौरी साहेबांना म्हणलो मोटरचं काय झालं, आणि आपल्या शाळेची ग्रामपंचायतची मालमत्ता किती आहे, पाणी फिल्टर मोटर हे आहे की नाहीये? तर गौरी साहेब म्हणतात की जे मला दिलेलं आहे ग्रामपंचायत सोपवलेलं आहे त्यावेळेस मला हे चार्ज दिलेला नाहीये, पाणी फिल्टर किंवा मोटरची माझ्याकडे माहिती नाही। याला जबाबदार ग्रामपंचायत कार्यालय व ग्रामसेवक हे दोन्ही पण इतके दोषी राहणार आहेत माझ्या मताने।